अगं बासुंदी ऐक, मी येणारच होतो, मी निघतच होतो तोपर्यंत एक जेठा ऐक 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 सॉरी 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 जेठालालने माझ्या डोक्याला ताप करून ठेवलाय. आज त्याची काही खैर नाही. गाडी जोरात चालव. सर हे सगळे असे पुतळ्यासारखे का उभे आहेत सर? हे गोकुळधामचे नमुने आहेतच असे. पूर्ण सोसायटीचे वॅक्सचे पुतळे बनवून म्युझियम मध्ये ठेवायला पाहिजे. हा जेठालाल कुठे आहे? ये चालूजी पांडेजीचं माझ्याकडे काय काम आहे? हा जेठालाल कुठे आहे? हा जेठालाल दिसत नाहीये कुठे? जेठालाल 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 पाहिलं का? जेठालाल पाहिलं का? ओ चल 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 जेठालाल. अरे एक जेठालाल, अरे ऐकतोयस ना? मी बोलतोय. इन्स्पेक्टर चालू पांडे, ऐकू येत नाहीये का? अरे कोणी इथे काही बोलत का नाहीये? चालू बेटा. कोण कोण बोललं? कोण बोललं? कोण बोललं याच्यातलं? कोण बोललं? ओ बापूजी तुम्ही? चालू बेटा, आता या सगळ्यांना चालू करून देतो. हो हो करा करा. सगळ्यांना ओव्हर. चला बापूजी. पोलीस का आलेत? त्यांनाच विचार. इन्स्पेक्टर साहेब काय झालं? आधी तुम्ही मला सांगा की हे सगळं काय चाललंय? काही नाही चालूजी पांडेजी, आम्ही सगळेजण मिळून टॅचू टॅचू खेळत होतो. टॅचू टॅचू काय खेळत होतात? ते पांडे साहेब, स्टॅच्यू, तो जो लहान मुलांचा खेळ असतो ना, एकमेकांना स्टॅच्यू करतात, मूर्ती बनते मग. हो तेच खेळत होतो. जेठालाल, खेळ खेळणं कधी कधी खूप महागात पडू शकतं. हो महागातच पडतो. एक्सक्यूज मी पांडेजी, यावेळी कसं काय आलात? हो आम्ही कोणत्याही वेळी येऊ शकतो. तुम्हाला काही प्रॉब्लेम? नाही आणि प्रॉब्लेम असायलाही नको. ओके जेठालाल, तू चल माझ्यासोबत, मी तुला न्यायला आलोय. मी काय केलंय? ते तर पोलीस स्टेशनला गेल्यावरच कळेल तुला. पोलीस स्टेशन कशाला? टपूचे पप्पा काय केलं तुम्ही? मी काही केलेलं नाहीये. मी काय केलंय चालूजी पांडेजी? अरे एकदा बोललो ना, पोलीस स्टेशनला गेल्यावर कळेल. सगळ्यांसमोर सांगू का मी? टपूचे पप्पा तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या सोबत येते. अरे कोण घाबरतायत? काय तू पण? जेठ्या मी पण येतो. हो मी सुद्धा येतो. हो मी पण येतो. चला चला. मी पण येतो. हो चला चला सगळ्यांनी चला. एक मिनिट मी पण येतोय. काय लग्नाला चालेत का? मी पण येतोय. कोणी एक माणूस येऊ शकतो. पांडे साहेब, आता तर पोलीस स्टेशन मध्ये पण आलोय. आता तरी सांगा की तुम्ही आम्हाला इथवर का आणलंय? प्लीज इथे का घेऊन आलायत? आता सांगण्या ऐकण्याची वेळ नाहीये, प्रत्यक्ष घडलेलं पाहायची वेळ आहे. ते बघा. बाघा बावरी, तुम्ही दोघे इथे? हो बघा ना. अरे काय बघा ना, तुझा तर तो 4-5चा कार्यक्रम होता ना. पिक्चर, पॉपकॉर्न, पार्क, पावभाजी. त्यात हा 5वा पोलीस स्टेशनचा पंजा कुठून आला? शेठजी, हा 5वा पंजा या पाटीलजींच्या गैरसमजामुळे या सगळ्या चुका झाल्या आहेत आणि मी कधीपासून या 6व्या पंजा पांडे साहेबांना समजवण्याचा प्रयत्न करतोय, पण ते माझं बोलणं ऐकूनच घेत नाहीये. काय लावलं रे पंजा? तुझा पंजा बंद कर. पाटील हे दोघं बागेमध्ये जुगार खेळताना. मॅडम तुम्ही जरा बाहेर जाल का? हा, हे दोघं बागेमध्ये जुगार खेळत होते की? साहेब हे दोघं बागेमध्ये रंग उधळताना पकडले गेले. काय? बागा बावरी, तुम्ही गार्डन मध्ये रंग उधळत होता? हा मग त्यात काय एवढं? त्यात काय झालं म्हणजे? बागेमध्ये रांगोळी काढली, त्यात काय झालं? जेठालाल, रांगोळी नाही, रंग उधळले त्यांनी. म्हणजे जेठालाल, कसं समजावू तुला? रंग उधळले काय? हा बाघा बावरी. नाही शेठजी, आम्ही असं काहीच नाही केलं. प्रत्येक गुन्हेगार असंच म्हणतो बागेश्वर. आम्ही खरं सांगतोय, हे जटिलजी आम्हाला उगाच इकडे पकडून घेऊन आले. अरे जटिल नाही पाटील,
हाय हाय चुकून चुकीचं बोलले. पांडेजी प्लीज आमचं म्हणणं ऐका ना. आम्ही खरं खरं बोलतोय. आम्ही निर्दोष आहोत. आम्ही असं काहीच नाही केलंय. जर तुम्ही काहीच नाही केलं तर पाटील काय खोटं बोलतोय? नाही नाही आम्हाला वाटतंय कुटीलजींचा गैरसमज झालाय. अरे मॅडम कुटील नाही पाटील पाटील. हाय हाय चुकून चुकीचं बोलले. काय चुकून बोलले? आताच तर सांगितलं आणि एवढ्यात परत चुकलात तुम्ही. सॉरी पांडेजी सॉरी. एक मिनिट कुटील, सॉरी पाटील, जरा हे सांग की या दोघांनी चुकून नाही तर जाणून बुजून काय चूक केलीये ते सांग. साहेब हे बागीमध्ये पिक्चरच्या पोज मध्ये उभे होते. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. बाकी समजे प्रेमी तर आम्हाला बघून पळाले. बरोबर आहे. पण हे दोघे निर्लज्ज तिथंच उभे राहिले. आता बोल जेठालाल. मी काय बोलू? अरे बाबा तू काय उभा आहेस, तू बोल ना. अरे पण शेठजी मी कधीपासून पांडेजींना हेच समजवण्याचा प्रयत्न करतोय पण ते माझं काही ऐकूनच घेत नाहीये. चालूजी, पांडेजी ऐकून घे ना त्याला काय म्हणायचंय. ऐकव. आता ऐकण्याची आणि सांगण्याची वेळ गेली. आता डायरेक्ट तुम्ही बघाच. बावरीजी मला तर पक्क माहिती होतं की शेठजी सुट्टीसाठी तयार होतीलच. ते फक्त दिसतात कठोर पण त्यांचं मन तर खूपच नाजूक आहे. म्हणजे तुम्हाला माहितीये आज सकाळी शेठजी मालकिणी सोबत स्टॅच्यू स्टॅच्यू हे खेळत काय होते. सांगताय काय भागेश्वरजी? आज सकाळी जेव्हा मालकीणबाईंनी शेठजींना स्टॅच्यू सांगितलं तेव्हा शेठजी आपल्या जागेवरून हल्ले सुद्धा नाहीत. असं वाटतं आपल्या मालकांचं आपल्या मालकिणींवर खूप प्रेम आहे. खूप खूप प्रेम करतात बावरीजी. शेठजी मालकीणबाईंसाठी काहीही करू शकतात. भागेश्वरजी तुम्ही माझ्यासाठी काय करू शकता? बावरीजी तसं तर सगळे प्रेमी आपल्या प्रेमिकासाठी हेच म्हणतात की मी तुझ्यासाठी आकाशातून चंद्र आणि तारे तोडून आणेन. पण ते ना सगळे खोटं बोलतात कारण तसं बघायला गेलं तर ते शक्यच नाहीये. पण मी तुमच्यासाठी झाडावर चढून आंबा, चिंच, पेरू, सफरचंद तुम्हाला जे फळ आवडेल ते तुम्हाला मी तोडून आणू शकतो. अरे रे रे रे, सांभाळून बावरीजी. तुम्ही ठीक तर आहेत ना? भागेश्वरजी स्टॅच्यू. आता तुम्ही पण स्टॅच्यू राहा आणि मी पण स्टॅच्यू राहते. पाटील काय चाललंय? उघड्यावर सगळे लोक रंग उधळतायत. अरे पण इथं लहान लहान पोरं पण येतात ना, त्यांच्यावर किती वाईट परिणाम होत असेल. म्हणूनच तर आपल्याकडे कंप्लेंट येते ना. चला आज या प्रेमी युगलांची काही खैर नाही. चला पकडू आता यांना. पाटील किती बेशरम आहे पाहिलं काय? हिम्मत तरी बघा त्यांची. समदे घाबरून इकडे तिकडे पळाले पण हे दोघं तर असे निर्लज्जासारखे उभे आहेत. पोलिसांच्या शिटीला पण काही किंमत नाही. पाटील पाटील यांना आता पकडावंच लागेल. चल चला. भागेश्वरजी ओव्हर. थँक्यू बावरीजी. ऐका ऐका हवालदारजी, तुम्ही जसं समजताय तसं काहीच नाहीये. त्याचं काय आहे ना, आम्ही दोघं ना स्टॅच्यू स्टॅच्यू खेळत होतो. खेळत होतात. स्टॅच्यू स्टॅच्यू खेळत होतो. चला पोलीस स्टेशनला चला, तिकडे खेळूया. पाहिलं मी आणि बावरीजी स्टॅच्यू स्टॅच्यू खेळत होतो. स्टॅच्यू स्टॅच्यू हे तुम्हा लोकांना झालंय तरी काय? गोकुळधाममध्ये स्टॅच्यू स्टॅच्यू खेळत होते, हे लोक बागेमध्ये स्टॅच्यू स्टॅच्यू खेळत होते. तुम्हा लोकांच्या या स्टॅच्यूच्या खेळामुळे आम्हा पोलीसवाल्यांचा वेळ वाया गेला. त्याचं काय? सॉरी पांडाजी. पांडा? अरे पांडा तर चीन मध्ये असतो. आम्ही बनारसचे पांडे आहोत. लक्षात ठेवा, माझं नाव आहे इन्स्पेक्टर चालू पांडे. चुकून चुकीचं बोलले.